बघा आपण दिशाज्ञान बघत होतो, त्याच्यामध्ये 10 प्रश्न झाले होते. किती? 10. 11 पासून आज सुरुवात करणार आहे. पहिलाच प्रश्न PSI मुख्य 2011 ला विचारलेला आहे. काय म्हणते का, माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. कोणत्या दिशेला? पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. आपण पूर्ण प्रश्न वाचून घेत नाही. काय करत आहे, एक एक पॉइंट वाचायचा आणि लिहून घ्यायचा. ठीक आहे, कमी वेळात निघतो. मग माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. पूर्व दिशा म्हणजे इकडे. ठीक आहे ना, उभा आहे. नंतर डावीकडे वळून, आता डावी बाजू कुठली? मग डावी बाजू वरची, उजवी बाजू म्हटलं तर काट्याच्या दिशेची, लक्षात खालची. ठीक आहे ना, म्हणजे नंतर डावीकडे वळून 10 मीटर गेलो. म्हणजे इकडे बघत होतो, म्हणजे इथे आहेत असं गृहीत धरू, मी डावीकडे वळून 10 मीटर गेलो. किती? 10 मीटर. ओके, कळलं रे? गेलो. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर. उजवी बाजू म्हणजे काय? इथून काट्याच्या दिशेची, घड्याळाचा काटा जो फिरतो तो कोणती दिशा असते? उजवी दिशा असते. म्हणजे किती गेलाय तो? 5 गेला. इथून किती गेलाय? 5. नंतर 5 मीटर दक्षिणेकडे, म्हणजे कुठे आला परत तो? खाली आला. 5 मीटर दक्षिणेकडे म्हणजे कुठे आला? खाली आला, या ठिकाणी आला. ठीक आहे, गेलो. तेथून 5 मीटर पश्चिमेला. पश्चिम बाजू कुठली आहे? ती पूर्व आणि ही पश्चिम. मग 5 म्हटल्यानंतर तो इथून इथं परत याच ठिकाणी आला. किती आला? 5 आला. ठीक आहे, 5 मीटर पश्चिमेला गेलो. तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? आता घर कुठं होतं त्याचं सांगा मला. त्याचं घर इथे होतं. तो घरून निघाला ना रे. हे बघा, माझ्या घरी मी, तो घरून निघाला. मग काय म्हटलंय त्यांनी? पश्चिमेला गेलो. तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? मग घरात इथे उभे राहतो मी. आणि हे वरची कोणती दिशा आहे? कारण तो सध्या कुठे आहे? इथे आहे ना. म्हणजे ही कोणती दिशा आहे? उत्तर दिशा आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? कोणती दिशा असायला पाहिजे? उत्तर दिशा असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 PSI मुख्य 2011 ला विचारलेला क्वेश्चन आहे. चला व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, तुम्ही काय करायचं? आन्सर लिहून घ्यायचं. जेवढा प्रश्न लिहून तेवढा लिहून घ्यायचा. बाकीचा मग मी अपलोड करतोच व्हिडिओ. फक्त व्हिडिओ अपलोड कधी होते? 2-2 दिवसांनी. त्याला मला एडिट करत टाकावं लागते. मला वाटतं आजच्या तारखेमध्ये घड्याळीचे पूर्ण आपण प्रश्न टाकले आहेत युट्यूबवर. हे लक्षात टोटल टाकले. आता काय राहिलं? फक्त त्याची दिशा चालू आहे. आता कालचा ना आजचा 1-2 दिवसात ते येऊन जाईल. ओके, जायचं रे पुढे. ठीक आहे, काय म्हणते का, श्री सुरेश काय म्हटलं त्याने? श्री सुरेश हे दक्षिणेकडे तोंड करून उभे आहे. दक्षिण बाजू कुठली? खालची. इकडे तोंड करा, याचं उत्तरेकडे त्याची पाठ असायला पाहिजे. ठीक आहे ना, तोंड करून उभ्या होते. ते डावीकडे वळले. इथून डावी बाजू खाली जर बघत असेल, डावी बाजू कुठली त्याची? इकडली, पूर्वकडली नाही का. डावीकडे वळले आणि त्यांनी घरापासून 3 किमी प्रवास केला. म्हणजे इथे त्याचं घर असेल. इथे काय असेल? त्याचं घर असेल. यांनी इकडे किती केला? तो 3 किमी प्रवास केला. काय केला? 3 किमी प्रवास केला. आणि पुन्हा तो उजवीकडे वळले आणि 4 किमी प्रवास केला. उजवी बाजू म्हणजे कुठली? खालची. लक्षात, हे किती केला? तो 4 किमी प्रवास केला. नंतर तो त्याच्या डाव्या बाजूला वळला. डावी बाजू म्हणजे कुठली? उलट. उजवी बाजू म्हणजे काट्याच्या दिशेची. आपण उलट जावं लागेल आपल्याला. डाव्या बाजूला वळला आणि 9 किमी प्रवास केला. किती किमी प्रवास केला त्यांनी? 9 किमी. असा घेतला 9 किमी. ओके, 9 किमी प्रवास केला. शेवटी तो त्याच्या उजवीकडे वळला. उजवी बाजू म्हणजे कुठली? खाली. ठीक आहे, उजवीकडे वळला. खाली म्हणजे कुठे? किती? आणि 12 किमी अंतर कापले. आता खाली किती आहे? एकूण 12 किमी अंतर आहे. म्हणजे तुम्हाला थोडं अजून जावं लागेल. ओके, हा, 12 किमी अंतर कापले. तर त्याच्या घरापासून ते किती अंतरावर आहे? म्हणजे काय करता येईल तुम्हाला? आता इथून तुम्हाला काय, इथून ते हे पूर्ण अंतर काढावं लागेल. असं आलं लक्षात? मग हे असं करून घेतलंय मी. पहा, कळलं? आता मला एक सांगा, या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत लागतो. ओके, कसा? मला इथे काटकोन तयार करून घ्यावा लागेल असा. ठीक आहे, अशा पद्धतीचा बघा. कळत आहे का? ठीक आहे, इथे जर तुमचा काटकोन तयार झाला तर हा काय असेल? समोरची बाजू तुमची कर्ण असेल. काय असेल? कर्ण असेल. आता मला एक सांगा, हे जर कर्ण तुम्हाला काढायचं आहे तर ही बाजू आणि ही बाजू माहित असणं गरजेचे आहे की नाही? मग मला एक सांगा, ही किती आहे? 3. ही किती आहे?
9. मग हे किती असेल? 9 असेल. म्हणजे हे 3 आणि 9 हे किती झाले? हे झाले पूर्ण तुमची 12 बाजू. हे लक्षात. आता ही पूर्ण किती आहे? 12. ओके. आणि ही किती आहे रे? हे बघा इथे 4 आहे. म्हणजे हे सुद्धा किती आहे? 4. म्हणजे हे घेतोय मी 4. मग 12 आणि 4 किती रे? 16. दोन्ही बाजू मिळाल्या की नाही? आता पायथागोरस वापरतोय. हा कर्ण x चा वर्ग बरोबर 12 चा वर्ग अधिक 16 चा वर्ग. क्लियर? असा x चा वर्ग बरोबर 12 चा किती रे? राईट. 144. 16 चा किती? 256. बरोबर आहे. x चा वर्ग बरोबर याची टोटल सांगा. ही झाली किती आपली? मग हे 400 कशाचा वर्ग आहे? म्हणून x बरोबर किती? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. हा जो कर्ण आहे हा किती आहे? किती आहे? 20. पण आता तुम्हाला या पर्यायामध्ये काय वेगवेगळं दिसत आहे सगळं. आपलं उत्तर किती असायला पाहिजे? त्याने काय म्हटलं? किमी अंतर कापले तर ते आता घरापासून किती अंतरावर आहे? किती अंतरावर असायला पाहिजे? हे किलोमीटर आहे का? पहा 12 किलोमीटर आहे का? बघा किमी. हा अजून याच्यात किमी दिसत आहे. अजून कुठे आहे? किमी दिसत आहे. प्रति किमी. मग हे जे उत्तर निघेल हे किमी मध्ये निघेल ना. आणि यांनी कशात दिलंय? मीटर मध्ये. मग मला एक सांगा, हे 20 किमी म्हणजे किती मीटर? हे लक्षात. याला कितीने गुणायचं? 1000 ने गुणलं तर तुमचं उत्तर किती आला पाहिजे? हे लक्षात. पर्याय क्रमांक किती रे? पर्याय क्रमांक किती? चला लिहून येईल का लक्षात? ते व्यवस्थित लिहून घ्या. कळलं का सर्वांना? काय प्रॉब्लेम असल्यास विचारा. आकृती व्यवस्थित काढा. ठीक आहे. जायचं रे पुढे. चला हा बघा. अनेय मंदिरापासून झाला. मंदिरापासून 8 किमी चालत गेला. किती किमी चालत गेला? 8 किमी चालत गेला. त्यानंतर 3 किमी चालत गेला. पण कुठे चालत गेला अजून माहित नाही. 3 किमी चालत गेला. त्या ठिकाणापासून तो 12 किमी डावीकडे चालत गेला. तर तो मंदिरापासून किती अंतरावर आहे? कुठून किती चालत गेला हे महत्वाचं आहे. पहा इथे अनेय मंदिरापासून कुठे? मंदिरापासून 8 किमी चालत गेला. पण कुठे गेला? दिलेलं नाहीये. त्यानंतर 3 किमी चालत गेला. परत 3 किमी चालत गेला. त्या ठिकाणापासून तो 12 किमी डावीकडे चालत गेला. आलं का लक्षात? कुठे गेला? काही येतंय का लक्षात? काहीच नाही. काहीतरी पाहिजे तो डावीकडे उजवीकडे असं एकच आहे फक्त. तर तो मंदिरापासून किती अंतरावर आहे? काही निघेल का उत्तर? कुठे नेऊ? डावीकडे घेऊ का? पूर्ण डावीकडे घ्यायचं. पहा काय म्हणते, लक्ष द्या. काय म्हटलंय त्यांनी? अने मंदिरापासून 8 किमी चालत गेला. आता डावी बाजू कुठली घेऊ? इकडे घेतो. हे मंदिर समजा, हे त्याचं मंदिर. ओके. या मंदिरापासून तो किती गेला? 8 किमी डावीकडे. इथून तो डावीकडे वळला, 8 किमी गेला. त्यानंतर तो 3 किमी चालत गेला. कुठे नेऊ इथून 3 किमी? डावीकडे. ठीक आहे. डावी बाजू कुठली? खालची. मी डावीकडे आला. नंतर किती किमी? पहिले 8 किमी आला, नंतर आला तो 3 किमी आला. चालत गेला. त्या ठिकाणापासून तो 12 किमी डावीकडे गेला. परत तो डावीकडे. म्हणजे इथून डावी बाजू कुठली? इथे 12 किमी. आलं लक्षात? चालत गेला. तर तो मंदिरापासून किती अंतरावर आहे? मग आता किती अंतरावर आहे? इथे तो होता, इथे तो गेला. मग आपल्याला हे अंतर काढायचंय ना रे. असं कळत आहे का? हे अंतर काढायचंय. आता काय करू? याला मी पॅक करून पाहतो.
आलं लक्षात? मग मला एक सांगा, जर इथे काटकोन बनला तर हा काय झाला तुमचा कर्ण. मग कर्ण जर असेल तर मला सांग, हा जर कर्ण काढायचा असेल तर तुम्हाला ही बाजू माहित असणं गरजेचे आहे. मग मला एक सांगा, ही 3 आहे तर ही किती असेल? 3 असेल. क्लिअर? मग मला सांगा, हे पूर्ण किती आहे? 12. 12 मधून हे 8 मायनस करा, किती राहिलं रे? 4. मग आता कर्ण काढता येईल? काढू? चला. x चा वर्ग बरोबर किती? 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. ठीक आहे. चला, x चा वर्ग बरोबर 3 त्रिक 9 अधिक 4 चौक 16. x चा वर्ग बरोबर हे किती रे? 25. आणि याचा वर्गमूळ किती? येईल का लक्षात? ठीक आहे का पर्यायामध्ये 5? तसंही तुम्हाला हे पाठच आहे. 3 4 5 चं त्रिकूट येईल लक्षात. पाठ असेल तर डायरेक्ट लिहायचं, काही अडचण नाही. चालेल. 5 किमी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. PSIMS 2021 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय म्हणतो? सूर्याकडे पाठ करून अमीने चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे वळली. सूर्याकडे पाठ फिरवून म्हणजे काय? पश्चिमेकडे. सूर्य पूर्वेकडे आहे समजा, पाठ फिरवून सूर्याकडे पाठ करून अमीरने चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे वळली म्हणजे इथून इकडे चालली. ते हे बघा, इथे सूर्य आहे असा, येईल लक्षात? इकडे पाठ केली याचा अर्थ ती इकडे चालली ना. अमीने चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे, डावी बाजू म्हणजे कुठली? वरची की खालची? खालची. आता ती खाली आली. ती इथं होती समजा, इथून इकडे आली अशी. ठीक आहे. काही अंतर म्हटलं आहे पहा तिने. अमीने चालायला सुरुवात केली. ती इथे होती, चालायला सुरुवात केली. अंदाजे मी एवढं घेतलं. ओके. आता काही वेळाने ती डावीकडे वळली. डावीकडे वळली म्हणजे खाली आली. डावीकडे वळली. नंतर उजवीकडे, उजवी बाजू कुठली मग तिची? अजून उजवीकडे वळली. आलं लक्षात? नंतर उजवीकडे आणि डाव्या दिशेला वळली. आणि डाव्या दिशेला, डावी दिशा म्हणजे कुठली? खालची बाजू. येईल लक्षात? हा. ती जात असलेल्या आताची दिशा निवडा. कुठे? हा. आता पर्याय बघा कसा आहे? 2 पर्याय. मग यासाठी काय करायचं? जर अशा पद्धतीचे असेल तर करायचं काय ते सांगतोय मी. पहा, थोडं लक्ष द्या. आता बघा, बोर्डकडे लक्ष द्या. हा सूर्य, पहा थोडं लक्ष द्या. हा काय आपला चेंज झाला, बरोबर आहे? ठीक आहे. बघा, अशा वेळेस काय करायचं? हा काय? सूर्य. कळलं इथपर्यंत? आता फक्त याच्यामध्ये दोन्ही बाजू आपल्याला तयार करावं लागेल. कशा? आता सूर्य हा जर असा असेल तर मला एक सांगा, तो कुठे जाते हे निश्चित थोडी आहे आपल्याला. तो सूर्याकडे पाठ फिरून इकडे जाऊ शकते, सूर्याकडे पाठ फिरून तिकडे जाऊ शकते, दोन्ही साईडला जाईल ना. तर पहा, सूर्याकडे पाठ करून अमीने चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे वळली. आता इथून इकडे सुरुवात केली. ओके. काही वेळाने ती कुठे वळली? डावीकडे. डावी बाजू म्हणजे कुठं? खाली आली ना, वळली. नंतर ती डावीकडे वळली. नंतर उजवीकडे. कुठे वळली? उजवीकडे म्हणजे परत अशी आली. परत आणि डाव्या दिशेला वळली. मग अजून डाव्या दिशेला वळली. ती जात असलेल्या आताची दिशा निवडा. म्हणजे इथून अशी ही दिशा मला निवडायची आहे. ठीक आहे, हे निवडतो. पण मला एक सांगा, समजा ती जर इकडे जात असेल तर काय होईल? ती जर इकडे जात असेल तर पहा काय, इथे पाठ आहे. अमीनने चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे वळली. हे चालायला सुरुवात केली. काही वेळाने ती डावीकडे वळली. डावीकडे वळली म्हणजे कुठे गेली? वर गेली. ती गेली डावीकडे. ओके. वळली. नंतर उजवीकडे, परत उजवीकडे वळली. आणि नंतर डाव्या दिशेला वळली, इकडे गेली. हे लक्षात? जर मी इथे सूर्य ठेवला आणि इकडे जर पाठ केलं तर मी इकडे आलो.
आणि मी तिकडून जर गेलो तर इकडे आलो. लक्षात आलं का तुमच्या? मग मला एक सांगा, समजा हे आपलं सेंटर आहे. काय आहे सेंटर? हे समजा आपलं सेंटर आहे, दिशेचं सेंटर आहे. हे बघा, हे लक्षात कळत आहे? मग मला एक सांगा, हे कोणती दिशा आहे? खालची येणार. हे खालची दिशा आहे की नाही? म्हणजे इथं जर खालची दिशेचा जर तुम्ही विचार केला तर हा काय होईल? प्युअर असं दक्षिण होईल की नाही? आणि जर हा वर गेला म्हणजे हे कोणतं होणार आहे तुमचं? उत्तर दिशा होईल की नाही? म्हणजे तुम्हाला पर्यायामध्ये कोणती दिशा पाहिजे? दक्षिण पाहिजे आणि उत्तर पाहिजे. आहे का बघा? पहिलाच येत आहे का लक्षात? मग आपण जर म्हणत असाल की सर एकच बाजू घेऊ तर असं जमणार नाही ना. आपण ते काढून नाही पाहिलं, पण याच्यात या ठिकाणी त्याने उत्तर पहा असे होऊ शकते. आता मला सांगा, सूर्याकडे पाठ केली याचा अर्थ ते इकडेच असेल का? ते त्याच्या पलीकडे असू शकते ना. येत्या लक्षात? चालून घ्या. उत्तर काय मग आपलं? उत्तर किंवा दक्षिण. चालून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. दिलाय सर्वांनी? चला हा बघा. एक सकाळी सूर्योदयानंतर एका चौकात नवीन व डॅनी एकमेकांसमोर उभे राहून बोलत होते. जर डॅनीची सावली नेमकी नवीनच्या उजवीकडे, एक लक्षात घ्या. आता सूर्य पहिले काढणं गरजेचं आहे आपल्याला यामध्ये, या पद्धतीने. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता एक व्यक्ती मला इथे ठेवावा लागेल असा. ठीक आहे. आणि एक व्यक्ती मला परत इथे ठेवावा लागेल असा. आता मला एक सांगा, हे दोघंही काय करताय? एकमेकांकडे पाहताय. लक्षात आलं का तुमच्या? आणि मध्ये काय असा कळत आहे का? हे दोघं एकमेकांकडे पाहताय. या बाजूला आपला सूर्य आहे. मग समोर काय म्हटलंय पहा, चौकात नवीन व डॅनी. एक नवीन आहे, एक डॅनी आहे. किंवा हा नवीन असू शकते, हा डॅनी असू शकतो. आलं लक्षात? हे माहित नाही निश्चित. एकमेकांसमोर उभे आहे. हे एकमेकांसमोर मी असे उभे केले असं गृहीत धरा. ठीक आहे. उभे आहेत होते. जर डॅनीची सावली नेमकी नवीनच्या उजवीकडे. आता नवीनची उजवी बाजू, समजा याला नवीन मी समजलं. हा नवीन आहे आणि हा आहे डॅनी. कोण आहे? डॅनी. ओके. आता काय म्हणते पहा, राहुल बोलत होते. जर डॅनीची सावली, हे डॅनी आहे, डॅनीची सावली कुठे पडेल? कारण सूर्य इकडून आहे तर सावली या बाजूला पडेल. या डॅनीची सावली ही पडेल की नाही? अरे हो की नाही? मला एक सांगा, आता ही जे सावली पडली हे याच्या कोणत्या बाजूला पडली? हा आपल्याकडे बघत आहे असा, हे त्याचा डावा हात आणि हा त्याचा उजवा हात. याचा अर्थ हे उजवा हात इथे आहे. उजवा. क्लिअर? कळत आहे का? आता मला एक सांगा, हा आपल्याकडे बघत आहे, पण हे लक्षात घ्या, हे डोळे काढून तुमच्या लक्ष देईल, हे आपल्याकडे बघत आहे. चला, डॅनीची सावली नेमकी नवीनच्या उजवीकडे. बघा, नवीनच्या उजवीकडे पडला म्हणजे हे स्थिती एक्झॅक्ट बरोबर आहे आपली. आलं लक्षात? नाही तर हा तिकडे, हा इकडे करू शकलो असतो आपण. आता पुढे काय म्हणते? उजवीकडे असेल तर डॅनीचे तोंड ज्या दिशेला आहे त्याची निवड करा. हे डॅनी आहे. डॅनीचे तोंड कुठे आहे? उत्तरेला. येत्या लक्षात? म्हणजे याचे जे तोंड आहे हे उत्तरेला आहे. उत्तर दिशा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कळत आहे का? ठीक आहे. लिहिलंय सर्वांनी?
बघ काय म्हणते, एक बँक कर्मचारी प्रथम त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 10 किमी जातो, नंतर तो त्याच्या डावीकडे वळतो आणि 20 किमी जाते. आपण सुरुवातीला पहा काय म्हटलंय. पहा, एक बँक कर्मचारी प्रथम त्याच्या घरापासून, घर असेल त्याचे, हे घर असेल, ठीक आहे, दक्षिणेकडे 10 किमी. दक्षिणेकडे 10 किमी म्हणजे इथे आला तो 10 किमी, चालेल, ठीक आहे. दक्षिणेकडे 10 किमी जातो, नंतर तो त्याच्या डावीकडे, त्याची डावी बाजू कुठली रे, या साईडची, हे उजवी बाजू होते काठ्याची दिशेची, डावी बाजू आपली इकडली होते. डाव्या बाजूला किती गेला तो, त्याच्या डावीकडे वळतो आणि 20 किमी गेला. किती गेला, 20. याच्या तुलनेमध्ये दुप्पट घेतलंय मी, कळलं का? काही अडचण असेल तर सांगा, ठीक आहे. 20 किमी अंतर जातो, पुन्हा तो त्याच्या डावीकडे, त्याची डावी बाजू कुठली, वरची, कारण काट्याच्या दिशेने फिरला तो उजवी होते, ठीक आहे ना. इथे काय किती गेला तो, पुन्हा तो त्याच्या डावीकडे 40 किमी गेला, म्हणजे याचा अर्थ तो आता बराच वर गेला, इथपर्यंत गेला. किती गेला तो, 40. इथे लक्षात स्केल लावायची नाही, अंदाज काढायचा आहे. याच्या तुलनेत हा दुप्पट घेतला आणि याच्या तुलनेत हा दुप्पट आहे असं गृहीत, ठीक आहे ना. 40 किमी अंतर जातो, नंतर पुन्हा तो त्याच्या उजवीकडे, आता उजवी बाजू कुठली त्याची, राईट, किती गेला, नंतर तो पुन्हा तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 5 किमी अंतर जातो. किती किमी अंतर गेला इथून, फक्त 5 गेला. किती गेला, 5 किमी अंतर जातो. व शेवटी पुन्हा तो त्याच्या उजवीकडे, उजवी बाजू म्हणजे कुठली, खालची, किती गेला, वळतो आणि 30 किमी जातो. 30 किमी म्हणजे काय, आता हे 40 आहे रे पूर्ण, हे 40 आहे, हे 10 आहे, म्हणजे बरोबर या लेंथला तो याला पाहिजे इथे. ओके, हा किती आला आपला, 30 आला. ओके, 30 अंतर कापल्यावर तो त्याच्या बँक जवळ पोहोचला. हे त्याची आहे बँक, हे काय त्याची, इथे पोहोचला तो त्याच्या बँकेजवळ, हे झालं बँक. आणि हे काय होतं रे पहिलं, बँक कर्मचारी प्रथम त्याच्या घरापासून, हे काय होतं त्याचं घर. आलं लक्षात, हा असा 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 आला आणि इथे बँकेत पोहोचला. आता काय म्हणते, पहा, पोहोचतो तर त्याच्या घरापासून बँकेपर्यंतचे कमीत कमी अंतर किती, हे तर सरळ रेष दिसत आहे, ठीक आहे. मग मला एक सांगा, इथून, हा लक्ष द्या, इथून मला असं असं जायचंय बँकेमध्ये. मग मला एक सांगा, हे काय, इथून इथपर्यंत 20 आहे आणि इथून इथपर्यंत फक्त इथे 5 आहे, म्हणजे 5 आहे. 20 आणि 5, पायथा बोरस वगैरे वापरायची गरज पडली का, नाही, फक्त सरळ आहे. तुम्हाला असं घ्यावं लागेल, 20 + 5 बरोबर 25 किमी अंतर आहे. पर्याय क्रमांक किती, UPSC CSAT 2021 चा क्वेश्चन. क्लिअर, ठीक आहे, चालेल. जायचं पुढे, ठीक आहे. लिहिलंय सर्वांनी, श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. कुठे आहे, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उजवीकडे वळतो आणि 30 किमी सांगतो. आता मला एक सांगा, उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, उजवी बाजू कुठली त्याची, इकडली, तिकडे किती गेला तो, इथे होता समजा, उजवीकडे किती वळतो, 30, हा 30 गेला समजा, ठीक आहे. 30 किमी प्रवास करतो, नंतर तो डावीकडे, डावी बाजू कुठली त्याची, वरची, हा, डावीकडे वळतो आणि 20 किमी जातो. किती किमी जातो इथून, हा 20 गेला, ठीक आहे, हा 20 गेला, प्रवास करतो. पुन्हा तो उजवीकडे, उजवी बाजू कुठली त्याची, समोरची, हे बघा असा उजवीकडे, पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किमी जातो, म्हणजे इथून हा इकडे गेला, किती किमी गेला, 40 किमी प्रवास करतो. तो पुन्हा उजवीकडे वळतो, उजवी बाजू कुठली त्याची, खालची, 35 किमी, म्हणजे 35 म्हटलं तर हा झाला 20 आणि हा झाला इथे 15, म्हणजे हा झाला पूर्ण किती, 35. क्लिअर, 35 किमी प्रवास करतो, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, सरळच आहे, सांगा. मग आता अशा वेळेस काय करायचं, आपल्याला कोन टाकायचा आहे. हा, हे बघा, असं इथे कोन टाकायचा, असा कोन टाकायचा, जिथून स्टार्ट झालं तिथून कोन टाकायचा. हे कुठली दिशा रे, पूर्व, आणि ही कुठली दिशा,
दक्षिण. मग मला एक सांगा, पूर्व आणि दक्षिणच्या मधात कोणती बाजू असते? आग्नेय. आहे का पर्यायामध्ये? पहा, आग्नेय. येईल लक्षात? हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, चला लिहून घ्या. आग्नेय. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? आग्नेय दिशा असेल. गट ब पूर्व 2021 चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, जायचं पुढे. काय म्हणते पहा प्रश्न. काय म्हटलंय? नीरज हा पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. तो तेथून 9 मीटर उत्तरेकडे गेला. डावीकडे वळून 7 मीटर सरळ चालत गेला. त्याचं तोंड कुठं होतं? नीरज हा पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. पश्चिम दिशा म्हणजे काय? माझ्याकडे. येईल लक्षात? होता. तेथून तो 9 मीटर उत्तरेकडे, म्हणजे इकडे आलाच नाही तो, तिथून डायरेक्ट वर गेला. म्हणजे तू इथे असेल. ठीक आहे, इथून तो डायरेक्ट काय गेला? वर गेला. किती गेला रे वर? 9 मीटर पर्यंत गेला. उत्तरेकडे गेला. डावीकडे वळला. डावी बाजू कुठली त्याची? इकडली. डावीकडे वळला. 7 मीटर सरळ चालत गेला. इथून हा 7 मीटर गेला. इथे आला. इथून तो असा 7 मीटर आला. किती मीटर? 7 मीटर सरळ चालत गेला. पुन्हा डावीकडे वळून 9 मीटर चालत गेला. डावी बाजू कुठली? खालची. किती गेला तो? 9 मीटर. परत 9 म्हणजे इथे झाला. हा 9 मीटर परत. ठीक आहे, चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून तो 5 मीटर 5 पुन्हा उजवीकडे वळून तो 5 किमी गेला. 5 किमी नाही पाहिजे, 5 काय पाहिजे? ते मीटरच पाहिजे. इथे काय पाहिजे? मीटरच पाहिजे. ठीक आहे, कारण पूर्ण मीटर मीटरच आहे ना. 5 मीटर. उजवी बाजू कुठली रे त्याची? इकडे. किती गेला तो? इथून 5 गेला. हा 5 घेतला मी. क्लिअर? हा, चालत गेला. तर तेथून सुरुवातीच्या ठिकाणी सरळ चालत जाण्यास त्याला किती अंतर कापावं लागेल? काहीच नाही. इथून तुम्हाला इथे गेला, इथे होता, इथून इथपर्यंत तुम्हाला यावं लागेल रे. तर मला एक सांगा, हे किती? 7. तर हे किती? मग हे 7 आणि हे 5. सांगा. 5 अधिक 7 बरोबर 12 काय? मीटर. हे पूर्ण मीटर मध्ये उत्तर येईल लक्षात? कुठे विचारला? टॅक्स असिस्टंट ग्रुप सी 2014. लिहून घ्या. जायचं पुढे. ठीक आहे, श्याम आपल्या घरापासून दक्षिणेकडे 5 किमी, त्यानंतर डावीकडे वळून 3 किमी. हा श्याम असेल. तो आपल्या घरापासून दक्षिणेकडे किती गेला? 5 किमी गेला. त्यानंतर डावीकडे वळून तो 3. डावी बाजू कुठली त्याची? या साईडला. किती गेला तो? फक्त 3 किमी आला. चला, नंतर उजवीकडे वळून, उजवी बाजू कुठली त्याची? खालची. उजवीकडे वळून 4 किमी. उजवीकडे आला आणि 4 किमी गेला. चला ठीक आहे, 4 किमी गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 15 किमी. उजवी बाजू कुठली आहे त्याची? त्याची उजवी बाजू माझ्याकडे. किती आला? 15 किमी. हा आलो मी इथे 15 किमी. बघा, हा आलो मी 15 किमी. ओके, 15 किमी गेला. तर तो आपल्या घरापासून किती अंतरावर असेल? आता तो इथे होता, आला कुठे? इथे आला. हे सरळ अंतर तुम्हाला मोजायचं इथे पायथागोरस लागेल. ठीक आहे, हा पॅक करतोय मी इथून. पहा, लक्ष द्या. इथे काटकोन बनला. काटकोना समोरील बाजू म्हणजे काय असते? कर्ण असते. मग मला एक सांगा, कर्णासाठी तुम्हाला ही बाजू माहित पाहिजे. ही किती आहे? 5 आणि ही किती आहे? 4. 5 आणि 4 किती मिळाले तुम्हाला? एक बाजू मिळाली 9. हे पूर्ण किती आहे? 15. 15 मधून हे 3 मायनस करा. या 15 मधून हे 3च जर मायनस केलं तर काय मिळेल तुम्हाला? 12.
येईल का लक्षात? आता सिद्धांत वापरूया आपण. कुठला? पायथागोरस. काय? x चा वर्ग बरोबर 9 चा वर्ग अधिक काय रे 12 चा वर्ग. हे बघा 12. ओके, x चा वर्ग बरोबर 9 9 12 चा वर्ग किती रे? हा, x बरोबर हे किती झाले? 200. सांगा व्यवस्थित. 225 हा कशाचा वर्ग आहे रे? 15 चा वर्ग आहे. क्लिअर? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आला पाहिजे? 15 किमी. लिहून घ्या. हे जे कर्ण आहे हा पूर्ण किती आहे कर्ण? 15 किमी. ओके, चला लिहून घ्या. टॅक्स असिस्टंट पूर्व परीक्षा 2017. ठीक आहे, जायचं रे पुढे. मनीने त्याचा मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून आग्नेय दिशेला 3 किमी गाडी चालवली. कोणत्या दिशेला? आता मनीचं घर पहिले लिहावं लागेल तुम्हाला. कोणाचं घर? थोडं लक्ष द्या. हे मनीचं घर झालं. कोणाचं घर आहे हे? मनी. ठीक आहे. आता मनी काय करते? मित्र नादिरला त्याच्या घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून आग्नेय दिशेला 3. आग्नेय दिशा म्हणजे कुठली? हे बघा, आता मला एक सांगा. आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि हे उत्तर. हा, आणि याच्या मधात काय असते? ईशान्य. आणि याच्या खाली काय असते? बरोबर आहे. म्हणजे ते आग्नेयला जात आहे. कुठे जात आहे ती? घरी भेटण्यासाठी स्वतःच्या घरापासून आग्नेय दिशेला 3 किमी गाडी चालवते. आता आग्नेय दिशा म्हटल्यानंतर ही इकडे नाही जाणार, तर ही अशी जाईल. क्लिअर? कळतंय ना? इकडे म्हटलं तर काय होते? पूर्व. खाली म्हटलं तर काय होते? दक्षिण होते. त्याच्या मधातून आपण काढलं. ठीक आहे. हा, दिशेला 3 किमी. हे 3 किमी अंतर आहे. किती किमी अंतर आहे? 3 किमी. आणि इथे कोणाला भेटायला गेली ते? नादिरला. कोणाला? नादिर. हा आहे नादिर. ओके, किमी गाडी चालवली. तेथून 5 किमी नैऋत्य दिशेने गाडी चालवून ते दोघे हेमूला त्याच्या घरी भेटायला गेले. आता समजा ती इथे आहे. कुठे आहे ते? इथे आहे. ओके, क्लिअर? आता मला सांगा, इथून ते कुठं कोणत्या दिशेला चालले? चालवली. तेथून ते 5 किमी नैऋत्यला. याची इथून बघा, इथून विचार करा. नैऋत्य दिशा कोणती? इकडे. म्हणजे तुम्हाला कुठून जावं लागेल? आता तुम्हाला इथून असं जावं लागेल. क्लिअर? आता हे किती गेलं? नैऋत्यला 5 किमी. हा 5 किमीचा अंतर मी काढला. आलं लक्षात? कोणाला भेटायला गेले ते? 5 किमी नैऋत्य दिशेने गाडी चालवून ते दोघे हेमूला भेटायला गेले. हेमू इथे आहे. हेमूचं घर कुठे आहे? या ठिकाणी आहे. क्लिअर? कळत आहे? आता पुढे हेमूला त्याच्या घरी भेटणं. तेथून ते तिघे, आता तिघे जमा झाले. कोण कोण? मणी, नादिर आणि हेमू. हे तिघे कुठे जाते? ते तिघे मिळून 11 किमी ईशान्येला गेले. आता इथून विचार करा. इथून मी विचार करतो, कुठे जाईल ईशान्येला? हे वर उत्तर, इकडे पूर्व. म्हणजे जिकडून आले तिकडेच जाणार आहे. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे या साईडला ते किती जात आहे? 11. म्हणजे 5 तर गेले. हे 5 च्या समोर काढतो अजून किती? 6. आता ते सध्या कुठे आहे? इथे आहे. क्लिअर? आता ते इथे आले. 11 किमी ईशान्येला 3 किमी वायव्य. हे कोणाला भेटायला गेले रे? हेमू त्याच्या घरी भेटले. तेथून ते तिघे मित्र 11 किमी ईशान्येला व 3 किमी वायव्येला. आता इथून वायव्य दिशा कोणती मला सांगा तुम्ही? हा, इथून वायव्य दिशा इकडली. हे बघा, याच्या मधातूनच निघतो मी इथून. आता हे इकडे जर म्हटलं ना, हे कोणती? पूर्व. इकडे काय? पश्चिम. हे काय? उत्तर. हे काय? दक्षिण. मग याच्या मधातून निघेल ना वायव्य असा. अरे हो की नाही? हा, वायव्य किती गेला तो? 3 किमी. ठीक आहे, 3 किमी वायव्येला आणि शेवटी 11 किमी नैऋत्याला गेले. आता समजा ते इथे आले. समजा ते कुठे आले? इथे आले. इथून नैऋत्य दिशा सांगा मला कुठली आहे? येते का लक्षात? म्हणजे इथून हे अशी डायरेक्टच या दिशेत यायला पाहिजे. म्हणजे इथून आहे ना, हे इथून बरोबर किती आला रे? 11 आलं ना. म्हणजे 11 पूर्ण याच्याच लेवलला आले. हे याच्याच बरोबर लेवलला आले. पहा, येत्या लक्षात तुमच्या? आता 11 किमी ईशान्येला व 3 किमी वायव्येला आणि शेवटी 11 किमी नैऋत्येला गेले. ते नैऋत्येला आले. ओके, आणि तेथे थांबले. स्वतःच्या घराच्या सर्वात जवळ कोण आहे?
तुम्हाला डोळ्यासमोरच आहे. ते सर्व इथं आले. कुठे आले? इथे आले. आता इथून सर्वात जवळ कोण आले? हा, मला एक सांगा, हे अंतर कोणाचं आहे इथून? मला एक सांगा, मणी हे इथून 5 एवढा आहे, हे 5च असेल. मणी पण इथे 5च आहे. मग आपल्या सर्वात जवळ कोण आहे? इथून एवढा 3 आहे, तर हे इथून एवढा 3च असेल. म्हणजे उत्तर काय असेल तुमचं? हेमू असेल. हेमून चांगलं फिरवलं आहे. गोल 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 गोल. चला लिहून घ्या. येत्या का लक्षात? एसओ मुख्य 2016 चा क्वेश्चन होता. आपण लास्ट टाइम एक असा क्वेश्चन घेतला होता, पण ती सरळ आकृती होती ती. सर्वात जवळचा कोण म्हणून तो त्या पण त्याच्यामध्ये पण विचारला गेला आहे. पण त्याच्या तुलनेमध्ये हा थोडा वेगळा आहेच. कारण दिशा यांनी मेन दिशा नाही घेतल्या, उपदिशा घेतल्या. ठीक आहे. ठीक आहे. जायचं पुढे.